हम जा रहे हैं अभी नाइट मुंबई ट्रैक के लिए, साइकिल ट्रैकिंग के लिए। तो बने रहिए आप हमारे इस व्लॉग में। थैंक यू सो मच एंड बाय बाय। हेलो गाइस, ये देखिए मेरे दोस्त जा रहे हैं घूमने के लिए और मैं इनको सार करने के लिए आया हूँ यहाँ पे स्टेशन पे। और मैं इनको सार करके अभी मैं जाने वाला हूँ वापस। फालतू की फेंकने की अगर सोचो तो इनसे सीखो। बाय करने आए हैं क्या हमें? बाहर बोल दिया मैं दोस्त। Hi guys, so finally we went here. So this is our new experience with this all people. So I hope this experience will so good. So just see how this experience will happen. So continue with me in this our vlog. मित्रांनो, त्याने जे इंग्लिशमध्ये म्हटलं ते तुम्हाला मी मराठीमध्ये समजावून सांगतो. आम्ही आज शेवटी अंततः खूप अथक प्रयत्नानंतर या ठिकाणी पोहोचलो आहोत आणि या ठिकाणी पोहोचल्यानंतर आमचा हा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आणि यासमोर तुम्ही आमचे जुळून राहा. पूर्ण ब्लॉग आणि आमची पूर्ण स्टोरी या सायकल आमचा जो ट्रॅक आमचं करणार राईड मिडनाईट सायकलिंग जे आम्ही करणार याची पूर्ण स्टोरी आम्ही तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून पुढे देऊ. सो गाईज स्टे ट्यून, बाय बाय. गाईज माझा मोबाईल एवढा हुशार अंधार झाला की बरोबर लाईट लावते. गाईज हे बघा आम्ही चाललो आज सायकलिंगसाठी. आमचा हा पहिला अनुभव आहे मिडनाईट सायकलिंगचा. आणि हे बघा आहे पहिली बात म्हणजे हे आम्हाला घालतच नाही लागलं कसं घालावं. गाइस देखिए गाइस, ये देखिए गाइस गांव से आए हुए लोग हैं गाइस इधर. ये देखिए गाइस, ये भी गांव से आए हुए लोग हैं. हमारे बाल इतने लंबे हैं कि हमारे बाल उसमें ये गाय का ये देखिए हमारा ट्यूबलाइट देखिए गाइस, ट्यूबलाइट सेफ है लाइट है गाइस. ये गाइस ये दूसरा ट्यूबलाइट है और ये इधर वो 20 बैट का पीला बल्ब है. ये देखिए गाइस अमरावती की कुमारी है, राजकुमारी. अरे बाप रे बाप. ये देखिए गाइस आप प्यार देख सकते गाइस, प्यार. हम भी अकेले हैं. सिंगल फोटो सिंगर पाहिजे. ये देखिए गाइस, ओ अकोला की राजकुमारी. और ये मैं हूँ. टडांग टडांग. हे आली आहे गडचिरोलीवरून. गाइस आम्ही आलो आहे आता स्टारबक्स मध्ये कॉफी पिण्यासाठी. ही आमच्या मिडनाईट सायकल हेल्मेट सगळे सायकल. खास जिगरी मित्र. ओके लक्षात ठेव. अरे मी करतो आम्ही स्टारबक्समध्ये आलेलो आहे. आणि बघा आमची मंडळी आहे. स्टारबक्समध्ये आम्ही कॉफी आलो आहे. फोटो नाही घ्यायला नाराज झालेलो आहे. तर हे बघा ही मंडळी आहे आणि ही आमची व्हॉलेंटियर मंडळी. फोटो काढायचे आपल्याला. आमना बे हे असे लोक त्रास देतात आपल्याला. बघा हा आनंद पैशामध्ये मोजण्याचा नसतो. कारण की आम्ही आता मुंबईमध्ये आहोत आणि मुंबईमध्ये आम्ही लेट नाईट आता जवळपास रात्रीचे 1 वाजलेले आहे. आणि मुंबईचं दर्शन आम्ही पूर्णपणे सायकलच्या माध्यमातून करतो आहे. आमचा साधारण 20 ते 25 लोकांचा ग्रुप आहे. आणि हा 20 ते 25 लोकांचा ग्रुप आम्ही घेऊन संपूर्ण मुंबईमध्ये भरपूरशा महत्त्वाच्या ज्या ठिकाण असतात त्या ठिकाणी आम्ही फिरतो आहे. आणि इथल्या प्रेक्षणीय स्थळांना भेटींना आम्ही त्यांना व्हिजिट करून आम्ही मुंबई एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्हीही जर मुंबईमध्ये आलात तर नक्की तुम्ही सायकलच्या माध्यमातून मिडनाईटमध्ये हा एक अनुभव तुम्ही नक्की घेऊ शकता. सो गाईज थँक्यू. आता आम्ही आमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचलो आहे. तर तुम्ही भेटूया लगेच दुसऱ्या ब्लॉगमध्ये थोड्या वेळात. चला बाय बाय. गाईज हे बघा आम्ही आलो आहे फ्लोरा फाउंटेनला. बघा
हे आहे आमच्या पाठीमागे जी तुम्हाला ही जी ही कलाकृती आहे हिला फ्लोरा म्हणतात. यातून जे पाणी येते तेव्हा याला फाउंटेन म्हणतात, म्हणून याचं नाव आहे फ्लोरा फाउंटेन. एवढी माहिती मला पण जनरल फ्लोरा आहे फाउंटेन. हे बघा गाईज छान असं इथं चालू आहे. आमचे मित्र आणि मैत्रिणी असे फोटोशूट करता येते. हे बघा हा फोटोशूट चालला इकडे. ओके, तर तुम्हाला नेक्स्ट स्टॉपवर मी तुम्हाला पुन्हा दाखवतो. ओके गाईज ही आहे सेंट्रल लायब्ररी, जिची स्थापना 1804 मध्ये झालेली आहे. आणि हे आमचं या मुंबई भ्रमंती मिडनाईट मध्यरात्रीमध्ये आम्ही सायकलिंगचा हा तिसरा स्पॉट आहे आमचा. तर ही बघा माझ्यासोबत आहे माझी बहीण अचल, आणि आम्ही करतोय आता सायकलिंग, आणि तेही अर्ध्या रात्री. आता जवळपास रात्रीचे 1:45 वाजलेले आहेत. तर बघत राहा ब्लॉग. गाईज मित्रांनो, आता रात्रीचे वाजलेले आहे 2:10 आणि आता आम्ही चाललेलो आहे माहीत नाही मला, परंतु जिथे कुठे चाललेलो आहे मी जसं तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की आम्ही मिडनाईट सायकलिंग करत आहे, ते मुंबई शहरामध्ये. तर तुम्ही आमचा चेहऱ्याचा आनंद बघू शकता. हो, आम्ही खूप थकलेलो आहोत सायकल चालवून. साधारण आम्ही 20-25 लोकांचा आमचा ग्रुप आहे, आणि खूप आनंद आणि खूप मजा येत आहे. बघा हा आमचा ग्रुप आहे. अर्ध्या रात्री 2 वाजता आम्ही सायकल चालवत आहे पुणे शहरामध्ये. चला तर भेटूया थोड्या वेळात. गाईज हे बघा आम्ही थांबलेलो आहे आता मंत्रालय, आणि इकडे विधान भवन आहे या साईडने. आणि हे आमचा ग्रुप आहे. आमच्या ग्रुपचं नाव आहे बाहेरचं व्हायचं सध्या. बघा आता आम्ही आलेलो आहे इथं मंत्रालयाजवळ. हे बघा मंत्रालय आहे हे वालं. आणि आम्हाला आता आपण थोडक्यात 2 मिनिटात फक्त प्रतिक्रिया जाणून घेऊ. हे आमच्यासोबत आहे वाशिमचे सुप्रसिद्ध व्हिडिओ एडिटर सन्माननीय DK साहेब. यांना आम्हाला विचारूया. साहेब, तुम्हाला कसं वाटते रात्रीची अर्ध्या रात्री सायकलिंग? छान वाटतंय, असं वाटतंय एकदम स्वर्गाची फिलिंग येते. त्याच्यानंतर बस इकडे परिमलकडे घ्या. हो. तर हे आमचे सुप्रसिद्ध गायक अमरावतीचे. तुम्हाला कसं वाटते सायकलिंग अर्ध्या रात्री करून? म्हणजे असं म्हणजे लय छान वाटतं, शब्द नाही माझ्याकडे. खूपच छान, खूप छान. तर आपल्यासोबत पुन्हा वाशिमचे आदित्य दादा आहे, त्यांना विचारूया आपण कसं वाटतं तुम्हाला दादा? पहले तो गाइस मुझे मतलब इधर आने का नहीं था, लेकिन अब आने के बाद बहुत अच्छा लग रहा है. एक्टिंग करो, ओवर एक्टिंग. चल. यानंतर नागपूरच्या सुप्रसिद्ध अशा ताई आहे आमच्या. कसं वाटतं तुम्हाला? मला फर्स्ट टाइम मुंबई बघितलं तर एकदम चांगलं वाटत आहे आणि आय एम बड़ी खुश. और वो भी रात के समय में है ना. हाँ, तर आपल्यासोबत डान्सर आहे सन्माननीय साक्षी गजी भाऊ. धन्यवाद. मुंबई मी हर वेळेस फिरतच असते, मोठमोठे शो माझे होतच असते. इतना बड़ा झूठ. लोक ते चढणारे जडतच असते. अरे नाही, धन्यवाद. झुटी साक्षी झुटी. हा, आता आपण गायिका आहे आपल्यासोबत. तुम्हाला कसं वाटते? थँक्यू. आणि दादा तुम्हाला कसं वाटलं हे सांगा. मला अतिशय चांगलं वाटत आहे या मुंबई या शहरामध्ये. आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई शहर. सर्वांच्या स्वप्नाचं शहर आहे मुंबई. वेलकम टू मुंबई. गुड मॉर्निंग मुंबई. जय मुंबई. गुड मॉर्निंग. करण दादा राहिले. सन्माननीय करण. त्यानंतर पंडित दाम्पत्य तुम्ही तयार आहे? हा दादा बोला. मुंबई मराठी माणसाची म्हणते तर तसं मला अप्रतिम वाटलं बघून. कारण की रात्री मुंबई पाहणं म्हणजे खूपच चांगलं. बरोबर. कारण की आणि आम्ही त्याच्यात वराडी लोक येऊन दिवसा सगळेजण पाहतात, पण आम्ही रात्री पाहतात तिथं ट्रॅफिक वगैरे. दादा तुम्ही बोला. तुम्ही 2 शब्द थोडक्यात बोला. अस्सलाम वालेकुम. बाकी सब खैरियत आप लोगों को पता ही होगा कि हम लोग यहाँ पे मुंबई में आए हैं नाइट आउट करने. मतलब हम लोगों के सबके पास बाइसिकल है, और वही गाइस यार सरो आपको पता होगा हम लोग सब लोग नाइट आउट कर रहे हैं. अभी बहुत मज़ा आ रहा है, बहुत मतलब अभी क्या ही बताऊँ. लाहौल खुवत अल्लाह की मेहरबानी है. सब बहुत मज़ा आ रहा है. मैं तो कहता हूँ कि आप लोग भी कीजिए और बहुत मजे कीजिए हम लोगों के. मॅडम तुम्हाला कसं वाटतं मॅडम? खूप मस्त, खूप मजा येते. या
तर तुम्ही सर्वांच्या प्रतिक्रिया बघितला तर आम्ही सर्वांच्या ऐकून तुम्हाला एकच आम्ही संदेश देऊ इच्छितो. तुम्ही जर मुंबईमध्ये जर कधी आले, मुंबईमध्ये आल्यानंतर रात्रीचा हा आनंद नक्की तुम्ही अनुभवायला पाहिजे असं आम्हाला वाटते. आपण चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये लगेच लवकर. बाय बाय. गुड मॉर्निंग मुंबई. मंडळी बघा, आम्ही इथं मरीन ड्राईव्हवर आलेलो आहे आणि खूप चांगलं एक दृश्य, जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणाले, खूप चांगलं दृश्य भेटतं आहे आम्हाला पाहायला. तर बघा इकडे माझ्या मागचा तुम्हाला मला माहीत नाही तुम्हाला समुद्र दिसत आहे की नाही, पण हे दृश्य अतिशय चांगलं आहे. आणि म्हणतात मुंबई ही संपूर्ण महाराष्ट्राच्या राजधानीसोबत जीव आहे, जीव. तर या मुंबईचा खरा आस्वाद आता मी तर पहिल्यांदाच हा अनुभवतो आहे. आता हे शक्य झालं आमचे परममित्र सन्माननीय रुपेश दादा यांच्यामुळे. त्यांनी खूप आग्रहाची आणि खूप कळकळीची विनंती केली सर्वांना आणि आम्हाला हे म्हणजे त्यांच्या अथक प्रयत्नामुळे, ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगू आपण, त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आम्हाला हा क्षण अनुभवायला भेटतोय. तर जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला मुंबईचं खरं दर्शन जर करायचं असेल तर नक्कीच रात्रीच्या वेळी सायकल आहे ना, बायसिकल सायकलच्या मिडनाईट सायकलिंग, हा शब्द हा आला होता, मिडनाईट सायकलिंग तुम्ही नक्की एकदा अनुभव घ्यावा. तर यस एवढंच सांगू शकतो. बंद आहे मुतासाठी. बघा मित्रांनो, हा जो व्यक्ती आहे हा जवळपास 50 ते 52 वर्षाचा असून त्याच्या जी सोबत जी मुलगी दिसते ही आहे मोठ्या मुश्किलने 22 ते 23 वर्षाची. आणि हे ऐकून माझा मित्र बघा काय म्हणतोय. अरे बाप्पा, याच्यानंतर माहित आहे का, ही पांढऱ्या म्हणजे याच्यानंतर माहिती आहे काळ्या पोरी पटवणं सोडणं, कारण की अशी गोरी भेटते, किती लग्न किती वेळ झालं तरी भेटते, आपल्याला विषय नाही. आता काळ्या पोरी पाहणंच बंद, आता फक्त गोऱ्या पोरी पटवणं. ते फक्त मंडळी, आम्ही गिरगाव बीचवर आलेलो आहोत. ही आमची मंडळी आहे, आम्ही इथं बसलेलो आहोत. हे आहे बघा इकडे गिरगाव बीच. देखिए ये है बीच और अभी ये 4 बजे खुलती है, म्हणजे 4 बजे एंट्री मिलती है यहाँ ये है धूमभाई, मुंबई धूम भाई. ये देखिए, ये हमारी टीम इधर बैठी है, ये हमारी टीम है इधर. देखिए ये रास्ता बनाया इन्होंने और ये बहुत मज़ा, गिरगाव बीच पे काफ़ी मज़ा आ रही है. मतलब म्हणजे फक्त एक शोकांतिका ही आहे की आम्हाला या बीचवर जाण्यास मनाई आहे, त्यामुळे आम्ही इथूनच बीचचा आनंद घेतोय. तर बघा अशा प्रकारे ही आहे मुंबई. चला कबड्डी खेळू इथं. रात्रीची मुंबई कशी दिसते. तर मित्रांनो, आमचा इथं या ठिकाणी आमची मिडनाईट सायकलिंग आपली संपलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आम्ही आता पुन्हा आमच्या सायकलचा जो बेस आहे या ठिकाणी आलेलो आहोत आणि आम्ही आता आमच्या सायकल पुन्हा जो सायकलचे ओनर आहे त्यांना हँडओव्हर करणार आणि इथून आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे उल्हासनगर या ठिकाणी प्रवास करणार. तर शेवटचा बाय बाय करा सर्वांना. लाइक करा, फॉलो करा, मिलेंगे अगले ब्लॉग में. हाय गाइस, बाय गाइस, चलो मिलते हैं. चला तो म्हणजे टाटा, बाय बाय.